खासदार सुप्रिया सुळेंच्या भायांना भाजपनं तिकीट दिलेलं आहे। अरुण लखानी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। वर्धापूर, चंद्रपूर, गडचिरोलीमधून लखानी यांना संधी देण्यात आलेली आहे। विधान परिषदेसाठी भाजपनं 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या जागेची। इथून भाजपनं उद्योगपती अरुण लखानी यांना तिकीट दिलेलं आहे। अरुण लखानी हे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत। सुळेंची मुलगी रेवतीचा अरुण लखानींचा मुलगा सारंग सोबत विवाह होणार आहे। बघा कसं आहे, पवार साहेबांचं कुटुंब राजकारणात फार मोठं आहे, तर तो रेफरन्स नेहमी राहणारच। तर त्यामध्ये काही मला असं हे म्हणजे असं कॉन्ट्राडिक्शन दिसत नाही। ते आपल्या पक्षाचं काम करतात, पण नॅचरली त्यांचे व्याही म्हणून हे ॲड्रेस केलं जाईल। ठीक आहे, ही आता आज फॉर्म भरल्यानंतर लढत सुरू होईल। तर जसं बॅडमिंटनमध्ये पूर्ण आपण गेम खेळतो तसं मला असं वाटतं इथं सुद्धा, आणि देवाकृपेने यश मिळेल। बहुतेक भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी टाकली जाईल कोणावर? लखानींवर। दुसरं काय सांगू शकतो मी? कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी काय करायचं, पण लखानींचा आणि आपला संबंध कुठे येतोय? लखानीला तिकीट भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे। आपण विचारसरणी नावाचं एक विचारसरणीच आहे ना ती। नाही, दोन कुटुंबांमधला मध्ये त्यांची पर्सनल गोष्ट असेल, पण अशा वेळेस कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारायचे। नाही, त्या पवाराचा काय संबंध आला? म्हणजे पवारांनी उमेदवारी घोषित केली काय? कमाल आहे तुमची। हा प्रश्न भाजपने विचारा ना, तुम्ही पवारांना विचारून उमेदवारी दिली का? भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे। मी त्याच्या संदर्भात काय उत्तर देऊ? पण एक आहे की यांना उद्योगपती मोठे लोक यासाठी लागतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विसर होतो यांना वारंवार।